नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा स्थायी भाव हा विभाजनवादी आहे आणि धार्मिक ध्रुवीकरणावरती निवडणुकीच्या आधी विशेष काही घडामोडी घडल्या की त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होतो असं शीर्षस्थ नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही वाटतं. आणि अलीकडच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते आपण पाहिलंच होतं. आणि म्हणूनच येत्या 7 दिवसामध्ये देशामध्ये CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल का याची चर्चा सुरू झालेली आहे. मधल्या ओळीतनं आपण याच मुद्द्याचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला देशाच्या राजकारणामध्ये CAA नेहमी का महत्त्वाचं ठरलंय ते आपण बघू. मी गॅरंटी देतो की नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA 7 दिवसाच्या आत देशभरात लागू केला जाईल. केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी रविवारी दक्षिण 24 परगणा इथं बोलताना ही माहिती दिली. आणि तेव्हापासून देशामध्ये CAA बाबत अनेक अफवा उठल्या आहेत. राम मंदिर तर झालं, एकदा का समान नागरी कायदा आणि CAA लागू झालं की मग नरेंद्र मोदी यांचा 2024च्या विजयाचा रथ कोणीच अडवू शकणार नाही अशी चर्चा आहे. 25 दिवसापूर्वीच एका सरकारी अधिकाऱ्यानं हे संकेत दिले होते की येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होईल. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA काय आहे, मुस्लिमांना त्याची भीती का वाटते, या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलनं का होतात आणि गेल्या 4 वर्षापासून हा कायदा स्थगित का आहे हे आपण आता समजून घेऊ. प्रश्न क्रमांक 1, CAA संदर्भामध्ये कोणते नवीन संकेत मिळालेले आहेत? 4 वर्षानंतर या कायद्याची अचानक चर्चा का सुरू झाली? याचं उत्तर असं आहे की नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मध्ये मंजूर झाला. नियमावली बनवून 6 महिन्यात त्याची अंमलबजावणी करायची होती, पण त्यासाठी तब्बल 8 वेळेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असे संकेत मिळू लागलेत. 26 नोव्हेंबर 2023ला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा हे असं म्हणाले की CAAचा अंतिम मसुदा पुढील वर्षी 30 मार्चपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम बंगालमधल्याच उत्तर 24 परगणा इथे एका समाजाशी बोलत असताना त्यांनी हे सांगितलं होतं. 27 डिसेंबर 2023 पश्चिम बंगालमधल्या एका सभेत गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले की CAA हा देशाचा कायदा आहे, आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, आम्ही CAA लागू करूच. 2 जानेवारी 2024 भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं PTIला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की आम्ही CAAचे नियम लवकरच जारी करणार आहोत. नियम जारी झाल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते आणि पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल. आता जरा हे समजून घेऊ की CAA काय आहे आणि त्याच्या मुख्य तरतुदी काय आहेत. नागरिकत्व अर्थात सुधारणा कायदा 2019 म्हणजेच CAA हा कायदा 11 डिसेंबर 2019ला दोन्ही सभागृहानं मंजूर केला. 12 डिसेंबर 2019ला राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने तो कायदा बनला. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील स्थलांतरितांना भारतातील नागरिकत्व देणं हे CAAचं मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी काय सांगतात? नागरिकत्व कायदा 1955ने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात नागरिकत्व मिळण्यापासून रोखलं होतं. बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय भारतात प्रवेश केलेले किंवा कोणतेही शासकीय दस्तावेज नसलेले आणि दीर्घकाळ या देशात राहत असलेले लोक. CAAच्या माध्यमातून यात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना अवैध स्थलांतरित मानलं जाणार नाही. इंटरेस्टिंगली याच्यामध्ये कोणत्याही मुस्लिमांचा समावेश नसेल. असे सर्व मुस्लिमेतर नागरिक CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अशा स्थलांतरितावर कायदेशीर खटला चालू असल्यास ज्यामुळं त्यांच्या इमिग्रेशन स्थितीत अडथळे येत आहेत, अशा प्रकरणामध्ये CAAद्वारे कायदेशीर प्रतिकार शक्ती देण्यात आली आहे. ज्या वेळेला हा कायदा चर्चेत आला तेव्हाच
केंद्रीय मंत्र्यांनी या कायद्यामध्ये मुस्लिमांचा समावेश का केला नाही असं विचारलं गेलं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असं म्हणाले होते की या देशामध्ये केवळ हिंदूंना आश्रय मिळेल अशीच भूमी आहे. या देशाच्या अवतीभोवती बरेचसे मुस्लिम बहुसंख्य देश आहेत. पूर्वीच्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान 11 वर्ष राहणं या देशात बंधनकारक होतं. CAA द्वारे हा कालावधी केवळ 6 वर्षावर आणण्यात आला आहे. CAA मध्ये अशीही तरतूद आहे की जर कोणत्याही परदेशी व्यक्तीनं भारतात कोणताही कायदा मोडला किंवा कोणताही गुन्हा केला तर सरकार त्याचे ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया कार्ड परत घेऊ शकतं. हे कार्ड अनिवासी भारतीयांना कोणत्याही निर्बंधाशिवाय भारतात राहण्याची किंवा इथं काम करण्याची परवानगी देतं. भारत सरकारचा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 या देशात आणण्याचा उद्देश काय असं जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या स्थलांतरितासाठी या देशामध्ये नागरिकत्वाचे नियम सुलभ करणं गरजेचं होतं. ते आम्ही केलंय. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारताच्या मुस्लिम बहुसंख्य शेजारील देशातील गैरमुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचे नियम सुलभ करण्यासाठी सरकारनं हा कायदा आणला आहे. आकडेवारीनुसार 2014 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तानातून या देशात 32,000 लोक आत्तापर्यंत आलेले आहेत. 2019 मध्ये CAA मंजूर झाला आणि तेव्हापासून विरोधी पक्षांनी आंदोलनं सुरू केली. दिल्लीमध्ये हे आंदोलन दंगलीपर्यंत पोहोचलं होतं. 2019 मध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये निदर्शनं सुरू झाली. जामिया मिलिया इस्लामियापासून शाहीनबागपर्यंत, लखनौपासून आसामपर्यंत हिंसक आंदोलनात अनेकांचा जीव गेलेला आहे. विरोध करणाऱ्यामध्ये 2 प्रकारचे लोक होते. पहिले, आसामसह देशाच्या ईशान्येकडील राज्यातील लोक. हा कायदा लागू झाल्यानंतर त्यांच्या परिसरात परप्रांतीयांची संख्या वाढेल अशी भीती तिथल्या बहुसंख्य लोकांना वाटते. त्यामुळं ईशान्येकडील राज्याच्या संस्कृतीला आणि भाषिक वैविध्यतेला हानी पोहोचेल असा त्यांचा दावा आहे. भारतातील इतर प्रदेशातील लोक CAAला विरोध करत आहेत कारण त्यात मुस्लिम निर्वासितांचा समावेश केलेला नाही. या कायद्यात 3ही देशातून येणाऱ्या 6ही धर्माच्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मुस्लिम धर्माच्या लोकांना मात्र यापासून दूर ठेवले. विशेषतः मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप विरोधकांचा आहे. समानतेच्या अधिकाराबद्दल बोलणाऱ्या घटनेच्या कलम 14चं हे उल्लंघन आहे असा हा युक्तिवाद आहे. भाजपनं म्हटलंय की केंद्र सरकार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील प्रभावित अल्पसंख्याक समुदायांना CAA द्वारे मदत देऊ इच्छितं. या देशामधील मुस्लिम समाज अल्पसंख्याक नसून बहुसंख्याक आहे. त्यामुळे CAA मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. देशातील मुस्लिमांना खरी भीती CAAची नाही तर NRCची आहे. 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हे म्हटलं होतं की नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर सर्व निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाईल. यानंतर NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा कायदा आणला जाईल. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख NRC द्वारे केली जाईल. देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काही अटी पूर्ण कराव्या लागतील किंवा आवश्यक ती कागदपत्र सादर करावी लागतील. CAA लागू झाल्यानंतर NRC आणला जाईल, ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या नागरिकत्वाबद्दल संकट निर्माण होईल असा मुस्लिम समाजाच्या मोठ्या वर्गाला वाटणाऱ्या भीतीचा भाग आहे. पण केंद्र सरकारनं एक जाहिरात प्रसिद्ध करून या कायद्याद्वारे शेजारील देशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिलं जाईल. कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही अशी हमी दिली आहे. CAA संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 200हून अधिक जनहित याचिका दाखल करण्यात आल्यात. 19 डिसेंबर 2019ला तत्कालीन सरन्यायाधीश UU लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं पहिल्यांदा यावर सुनावणी घेताना असं म्हटलं होतं की न्यायालय सरकारची बाजू जाणून घेतल्याशिवाय यावर कोणताही निर्णय देणार नाही. यानंतर सरकारनं या कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल केलं आहे, ज्यामध्ये CAA हा कायद्याचा भाग असल्याचं सांगत बचाव करण्यात आलाय. 6 डिसेंबर 2022 नंतर या प्रकरणी कोणतीही सुनावणी झालेली नाही. यानंतरच्या सगळ्या याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. 12 डिसेंबर 2019ला CAA कायदा मंजूर झाला. यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम बनवायला सरकारनं वेळ मागितला होता. तेव्हापासून सरकारनं नियम बनवण्याची मुदत 8 वेळेला वाढवली आहे.
यामुळे सरकारला या कायद्याचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या विरोधाला सुद्धा सामोरं जावं लागतंय. हे नियम बनवण्यास विलंब का होतोय याबद्दल सरकारनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की महामारीमुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब होत आहे. त्याचवेळी कायदा मंजूर झाल्यानंतर देशाच्या ईशान्य भागामध्ये हिंसक निदर्शनं झाली, ते सुद्धा कायदा त्याची नियमावली बनवायला जो विलंब होतो आहे ते कारण असावा असं म्हटलं जातं. ते काहीही असो, परंतु विभाजनवादी आणि त्यायोगे मिळणाऱ्या मताच्या राजकारणासाठी CAA NRCचा उल्लेख होतो आणि विशेषतः निवडणुका जवळ आल्या की तो उल्लेख जाणीवपूर्वक केला जातो असं म्हटलं जातं. आता हा मुद्दा तुमच्या समोर चर्चेला आलाच आहे आणि येत्या 7 दिवसामध्ये हा कायदा लागू होतो का ते बघायचं आहे आणि या निमित्ताने विभाजनवादी राजकारण कुठपर्यंत जातं आहे तेही पाहायचं आहे. अर्थात यातल्या कायदेशीर बाबी बघत असताना हे मान्यच करायला हवं की इतर मुस्लिम बहुल राष्ट्रातनं या देशामध्ये येणाऱ्या कोणत्याही धर्माच्या मंडळीला या देशानं आश्रय द्यायला हवा, कारण इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये या देशामध्ये येणाऱ्या नागरिकांना आश्रय मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. सो थांबूया आपण इथे. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याही करा. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.